शशिकांत आढळवाड सर. आज आपल्याला विद्यार्थ्याच्या मला 9वीच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर आम्हाला भूगोलाचा प्रकरण 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 यावर आपण व्हिडिओ अपलोड करा. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून घ्यावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे पाहावं आणि येणाऱ्या आता प्रथम सत्र परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये यांचा जास्त फायदा होईल आणि त्यांचा सगळीकडेच फायदा होईल, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा हा भाग आपण आज घेतोय. याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर 10वीचे व्हिडिओ आपण अपलोड केलेत इतिहासाचे, पण भूगोलामध्ये फक्त आपण 9वीचा फक्त 3रा जो पार्ट आहे त्या पाठावरचा एक छोटासा टॉपिक आपण घेतलेला आहे. पहिल्यापासून न बनवता आपण डायरेक्ट 4था हा पार्ट आज बनवतो. याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांना याची आता सध्या गरज आहे आणि बाकीचे जे काही पाठ राहिलेले आहेत ते आपण परत एकदा नंतर परत बनवूया. पण आता इथून पुढे आपण 4थ्या पाठापासून पुढे आपण कंटिन्यू करू, पूर्ण पाठ सर्व बनवून टाकू आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू परत राहिलेले पाठ बनवता येतील. तर आज आपल्याला बाह्य प्रक्रिया भाग 2 हा पाठ शिकत असताना सर्वात अगोदर बाह्य प्रक्रियेवर ज्या काही होणाऱ्या घटना आहेत, कोणते भूरूप बाह्य प्रक्रियेमुळे घडून येतात, कोणते कारके आहेत, अपक्षरण कशाला म्हणतात, ही ज्या काही बाबी आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जसं की आता आपण पाहिलं वाहते पाणी वाहते पाणीला आपण काय म्हणतो, कालवं म्हणतो, किंवा उदाहरणामध्ये आपण एखादा शब्द आपण घेऊया, नदी हा शब्द महत्त्वाचा आहे. वाहते पाणी आपण नदीमध्ये पाणी वाहतं. त्याचबरोबर हिम नदी आहे, हिम नदी आहे, ओके, नदी, हिम नदी. त्याचबरोबर वारा, सागरी लाटा, भूजल, वारा, सागरी लाटा, भूजल. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, तर हे जे गोष्टी आहेत, वाहते पाणी म्हणजे नदी आहे, हिमनदी आहे, वारा आहे, सागरी लाटा आहे, भूजल आहे. तर हे नेमकं काय आहे, तर ह्याला आपण म्हणतो कारके. यांना आपण काय म्हणतो, ही एक प्रकारची काय आहेत, कारके आहेत. काय आहेत, कारके. आता यालाच परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येतो की अपक्षरण म्हणजे काय, किंवा अपक्षरण कशाला म्हणतात. तर वाहते पाणी, नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा, भूजल याला आपण काय म्हणतो, कारके म्हणतो. आणि कारके किंवा अपक्षरण, काय अपक्षरण, याला आपण काय म्हणतो, अपक्षरण म्हणतो. आणि ह्या कारकामुळं अपक्षरण, वहन आणि संचयन ही कार्य होतात. म्हणजे या कारकांमुळं काय होतं, तर अपक्षरण होतं, वहन होतं, संचयन होतं. अशा प्रकारची ही कार्य होतात आणि या कार्यामुळं भूपृष्ठामध्ये सतत काय होत असतात, बदल घडून येतात आणि सतत बदल घडून आल्यामुळं नवनवीन भूरूप तयार होतात. म्हणजे भूपृष्ठावर जे काही नवनवीन भूरूप तयार होतात, ती भूरूप तयार होण्याची जी काही कारणं आहेत ती म्हणजे ही कारके आहेत. या कारकांमुळं काय होतं, तर अपक्षरण, वहन आणि संचयन, अपक्षरण, वहन आणि संचयन आणि खनन हे सर्वात महत्त्वाचे, अशा प्रकारची जी काही कार्य आहेत ही कार्य होतात आणि ही कार्य झाल्यामुळं भूपृष्ठामध्ये वेगवेगळे बदल घडून येतात आणि त्याच्यापासून काय तयार होतात, अनेक भूरूपे तयार होतात. तर आज आपण सर्वात महत्त्वाचा आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे नदीचे कार्य व भूरूपे. इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की कारके कोणती आहेत, तर ते वाहते पाणी म्हणजेच नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा, भूजल ही कारके आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भूपृष्ठावर सतत बदल होण्याचं जे काही महत्त्वाचं कोणती कारणं आहेत, तर या कारकांच्या कार्यामुळे भूपृष्ठावर सतत बदल होतात आणि याच्यापासून नवनवीन भूरूपे तयार होतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा पॉईंट आहे नदीचे कार्य. बघा दुसरा पॉईंट आहे नदीचे कार्य व भूरूप. नदीचे कार्य व भूरूपे, नदीचे कार्य व भूरूपे, नदीचे कार्य व भूरूपे. सर्वात अगोदर आपण नदी म्हणजे काय, नदी कशाला म्हणतात ते आपण पाहूया. तर नदी कशाला म्हणतात तर तुम्हाला माहित आहे
ही नदी ही अशी झाली का रे, एकाच ठिकाणी नदी आहे का? नाही. तर अनेक जलप्रवाह काय होत असतात, तर येऊन भेटत असतात आणि त्याच्यापासून काय होत असते, एक नदी तयार होत असते. एक नदी तयार होत असते. बरोबर आहे. म्हणजे इथं काय लक्षात ठेवायचं आहे, अनेक जलप्रवाह एकत्र येऊन कशाची निर्मिती होते, नदीची निर्मिती होते. बघा, अनेक जलप्रवाह म्हणजे इकडून पाणी येतंय, इकडून येतंय, इकडून येतंय, इकडून येतंय. अनेक जलप्रवाह एकत्र येतात आणि एकत्र येऊन तिथं काय झालेलं आहे, नदीची निर्मिती झालेली आहे. काय लक्षात ठेवायचं मग, अनेक जलप्रवाह अनेक जलप्रवाह अनेक जलप्रवाह एकत्र येऊन कशाची निर्मिती झाली, नदीची, सॉरी, एकत्र येऊन कशाची निर्मिती झाली, नदीची निर्मिती झालेली आहे. तुम्हाला एका वाक्यामध्ये हा प्रश्न असतो, नदी म्हणजे काय किंवा नदीची निर्मिती कशी होते. तर नदी म्हणजे काय असा जर प्रश्न आला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते. लक्षात आलं, अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते. आता नदीची निर्मिती झाली, पण कोणते असे घटक आहेत की ज्यामुळं नदीचं खनन होतं किंवा इथं काय म्हणले, कार्य व भूरूप आहे, नदीचं खनन होतं, वहन होतं, संचयन होतं. कोणते घटक आहेत, तर बघा, ज्यावेळेस नदीचा जलप्रवाह काय होतो, नदीचा जलप्रवाह भूप्रदेशाच्या भूप्रदेशावर उताराच्या दिशेने वाहत असतो किंवा खडकाचा जो प्रकार असतो, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण किंवा वेग, किती वेग आहे नदीचा, प्रवाहाची लांबी किती आहे, नदीचे गाळाचं प्रमाण कसं आहे, या घटकावर आधारित नदीचं काय होतं, खनन, वहन व संचयन कार्य होतं. इथं तुम्हाला हे पॉइंट्स लिहून घ्यायचे. काय काय पॉइंट्स आहेत, भूप्रदेशाचा उतार, भूप्रदेशाचा उतार, भूप्रदेशाचा उतार, खडकांचा प्रकार, त्याच्या पुढचा पॉइंट काय, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, पाण्याचे प्रमाण व वेग, त्याचबरोबर प्रवाहाची लांबी, नदीगाळाचे प्रमाण, प्रवाहाची लांबी व नदीगाळाचे प्रमाण, प्रवाहाची लांबी व नदीगाळाचे प्रमाण, आता हे झालं. तर हे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर या घटकांवर म्हणजे या घटकांवर नदीचे खनन, वहन व संचय, नदीचे खनन, वहन व संचयन ही कार्य अवलंबून असतात. आता तुम्हाला अगोदर कळालं नदी म्हणजे काय, अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते. त्याच्यानंतर दुसरं पॉइंट काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नदीचं खनन, वहन व संचयन हे कशावर अवलंबून आहे, कशामुळे नदीचं संचयन होतं, नदीचं खनन होतं, नदीचं वहन होतं. ज्यावेळेस नदी वाहत असते म्हणजे नदीचा प्रवाह म्हणजे सुरू होत असतो, त्यावेळेस भूप्रदेशाचा उतार कसा आहे, त्यानुसार खडकांचा प्रकार कसा आहे, म्हणजे खडक कसे आहेत, म्हणजे नदी त्या ठिकाणाहून कशी वाहते, त्याचबरोबर नदीचा जो काही वाहणारा वेग आहे किंवा नदीचा प्रमाण आहे, नदीच्या वाहण्याच्या वेगाचा प्रमाण आहे, त्याचबरोबर प्रवाहाची लांबी किती आहे, नदीचं गाळाचं प्रमाण कसं आहे, या घटकांवर काय होतं, नदीचं संचयन, वहन आणि खनन हे कार्य अवलंबून असतं. म्हणजे तिथं कशा पद्धतीमध्ये, आता भूप्रदेश जर समजा पाहिलं, तीव्र उतार आहे, तर जर आपण पाहिलं तर जोरात नदी काय होणार, खाली पडणार, धबधब धबधब म्हणजे जोरात येणार. मग त्यावेळेस तिथं काय तयार होतं, तुम्ही पाहता, ज्यावेळेस तुम्ही कोकणामध्ये जर तुम्ही पाहिलात तर तिथे तुम्हाला धबधबे पाहायला मिळतात. त्याचं कारण काय, नदी तिथं भूप्रदेश कसा आहे, तर तिथं
जास्त आहे. मग उतार जास्त असला की मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो, नदी खाली तिचा प्रवाह एक वेगळ्या प्रकारचा असतो आणि त्या प्रवाहामुळं तिथं काय घडून येतं, नदीचं एक प्रकारचं वहन आणि संचयन आणि खनन अशा प्रकारची वेगळी कार्य घडून येतात आणि ही अवलंबून आहेत. आता पहिला पॉईंट आपण पाहूया, नदीचे खनन कार्य. जर तुम्हाला परीक्षेत नदीचे कार्य व भूरूपे याच्याबद्दल माहिती लिहायचं असेल तर ही तुम्हाला असं लिहायचं आहे, कोणत्या घटकावर नदीचं वहन, संचयन आणि खनन हे कार्य अवलंबून आहे. तर भूप्रदेशाचा उतार, खडकांचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, प्रवाहाची लांबी व नदीगाळाचे प्रमाण या घटकांवर नदीचे खनन, वहन व संचयन हे कार्य अवलंबून असते, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं. पुढचा पॉइंट आहे नदीचे खनन कार्य. आता आपण पाहूया नदीचे खनन कार्य. नदीचे खनन कार्य. तर नदीचे खनन कार्य हे पॉइंट पाहत असताना सर्वात अगोदर नदीचा जो उगम आहे, नदीचा जो उगम आहे बघा सगळ्यात महत्वाचं, तर नदीचा जो उगम झालेला आहे त्या नदीच्या उगमापासून नदीचा जो काही प्रवाह आहे, नदीचा आता उगम झाला की तिथून तिचा प्रवाह वेगवेगळाच असतो. पण नदीचा जर प्रवाह बघा, नदीच्या वेगवान प्रवाहामुळे, नदीच्या वेगवान प्रवाहामुळे म्हणजे नदी कधी कधी संत गतीने वाहते तर कधी कधी अत्यंत नदीचा वेग जास्त असतो. ज्या वेळेस नदीचा प्रवाह वेगवान असतो त्यावेळेस नदी तिच्या सोबत मोठ्या प्रमाणामध्ये तिच्या प्रवाहासोबत, नदीच्या वेगवान प्रवाहासोबत काय होतं तर रेती दगडगोटे असेल हे काय करून आणते, ती वाहत आणते. बघा नदीच्या वेगवान प्रवाहामुळे नदी काय करत असते तर तिच्या प्रवाहासोबत ती रेती आणि दगडगोटे हे सुद्धा ती सोबत घेऊन येत असते. एवढंच नाही तर नदीचे जे काही उपप्रवाह आहेत बघा, नदीच्या उपप्रवाहामुळे, आता हा मेन प्रवाह झाला, त्याच्यानंतर नदीच्या उपप्रवाहामुळे सुद्धा काय होतं तर तिच्या तळाचे म्हणजे नदीच्या तळाचे व काठांचे, नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते. बघा खनन होते, नदीच्या तळांचे व काठांचे खनन होते. आता तुम्ही म्हणणार की सर नदीच्या तळांचे व काठांचे खनन होते. बघा आता नदी इथून आता नदी अशी पकडू आपण, तर नदी आता इथे वाहायला लागली, बरोबर आहे, नदी अशी वाहायला लागली, नदीचं पाणी आता इथे वाहायला लागलं. नदी हे वाहत असताना नदी फक्त एवढ्याच मार्गातून वाहणार आहे का, नाही. मग तिचा जर वेग वाढला तर ती काय करते, इथे जे दगडगोटे ते तर सोबत घेऊनच जाते, पण तिचा वेग वाढल्यानंतर ती त्याच्या बाजूला जे काही काठ आहेत त्या काठांचं काय करत असते, ते सोबत घेऊन जात असते. म्हणजे थोडक्यात इथं काय करत असते, त्याचं खनन करत असते. नदीच्या काठांचं खनन होतं, म्हणजे ते नदीचा आजूबाजूचा प्रदेश सुद्धा ती सोबत घेऊन जाते. तुम्ही पाहता कधी कधी जर आपल्या नदीच्या बाजूला जर आपली शेती असेल तर थोडं नदीचा जो आपल्या शेतीचा थोडा काठ नदीच्या आजूबाजूनं जोरात पाऊस पडला की पाण्यासोबत ते काय होतं, नदीचा जो काठ आहे तो काठ सुद्धा नदी काय करून जाते, घेऊन जाते. म्हणजे थोडक्यात त्या काठाचं ती नदी काय करते, खनन करते. त्याचबरोबर तळ म्हणजे आतला भाग, त्या तळाचं सुद्धा जर प्रवाह जर मोठा असेल, वेगवान प्रवाह असेल तर त्या तळाचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खनन केलं जातं. तर नदीचं खनन कार्य एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे, नीट लक्ष द्या, नदीच्या वेगवान प्रवाहामुळे काय होतं, नदी तिच्या प्रवाहासोबत रेती दगडगोटे वाहून आणत असते. त्याचबरोबर तिच्या उपप्रवाहामुळे तळाचे व काठांचे खनन होते. अशा प्रकारे नदीचं खनन होतं आणि नदीचं ज्यावेळेस खनन होतं त्यानंतर नेमकं कोणती भूरूपे तयार होतात, तर नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारी जी भूरूपे आहेत
त्याला आपण म्हणू शकतो घळई. घळई, व्ही घळई, व्ही आकाराची दरी, व्ही आकाराची दरी, व्ही आकाराची दरी, धबधबा, अशा प्रकारची भूरूपे तयार होतात. बघा, नदीच्या खनन कार्यामुळे कोणती भूरूपे तयार होतात? घळई, व्ही आकाराची दरी आणि धबधबा ही भूरूपे तयार होतात, ते लक्षात ठेवायचं आहे. जर परीक्षेत प्रश्न आला नदीचे खनन कार्य लिहा, तर अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय? नदीच्या वेगवान प्रवाहामुळे रेती, दगडगोटे तिच्यासोबत वाहून आणले जातात. त्याचबरोबर तिच्या उपप्रवाहामुळे नदीच्या तळाचे व काठाचे खनन होत असते. बरोबर आहे? उपप्रवाहामुळं आणि नदीच्या प्रवाहामुळं, दोन्ही गोष्टीमुळं काय होतं? काठांचं आणि तळांचं खनन होतं. आणि नदीचा प्रवाह जर जास्त मोठा असला तर तुम्हाला माहिती आहे की धबधबा हा तिथे निर्माण होत असतो. म्हणजे हे त्याच्या तुम्हाला माहिती आहे कोणत्या घटकावर डिपेंड आहे? भूप्रदेशाच्या उतारावर डिपेंड आहे. त्याचबरोबर घळई आणि व्ही आकाराची दरी अशा प्रकारचे भूरूपे तयार होतात. नदीच्या खनन कार्यामुळे कोणती भूरूपे तयार होतात? व्ही आकाराची दरी, घळई आणि धबधबा ही भूरूपे तयार होतात. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता पुढचा पॉइंट आहे पुढचा नंतरचा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे, तो म्हणजे नदीचे संचयन व वहन कार्य. नदीचे वहन व संचयन कार्य. नदीचे वहन व संचयन कार्य. तर नदीचे वहन व संचयन कार्य हे आपण पाहत असताना आपल्याला काही गोष्टी अत्यंत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय? नदीचा जो वेग आहे तो मंदावल्यामुळे, बघा, नदीचा जो वेग आहे, नदीचा वेग काय होतो? मंदावतो. मंदावल्यामुळे, नदीचा वेग मंदावल्यामुळे नेमकं काय होतं? तर नदीचा वेग मंदावतो आणि नदीचा वेग मंदावला की तो पर्वताच्या पायथ्याशी काय होतो? पर्वताच्या पायथ्याशी नदीचा वेग मंदावल्यामुळे काय होतो? पर्वताच्या पायथ्याशी नदीतील गाळ तिच्या पात्रात व नदीतील जी काही गाळ आहे ती म्हणजे नदीचा वेग मंदावल्यामुळे पर्वताच्या पायथ्याशी नदीतील भरड व गाळाचे संचयन होते. भरड गाळांचे संचयन होते. संचयन पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा. नेमकं काय होतं? तर इथं लक्षात ठेवायचं आहे, नदीचा वेग मंदावल्यामुळे नेमकं काय होतं? नदीचा वेग मंदावला की पर्वताच्या पायथ्याशी ज्यावेळेस नदीचा वेग मंदावतो त्यावेळेस नदीतील जे काही भरड गाळ आहे त्या भरड गाळाचं तिथं काय होतं? संचयन होतं. हे तुम्हाला आधी लक्षात ठेवायचं आहे. दुसरं महत्वाचं, नदीतील जो काही गाळ आहे तो तिच्या पात्रात व काठावरील प्रदेशामध्ये, म्हणजे नदीतील जो गाळ आहे तो तिच्या पात्रात व काठावरील प्रदेशात काय तयार होतं? तर पंखाकृती मैदाने तिथे तयार होतात. म्हणजे नदीतील गाळामुळं काय होतं पुढे? तर नदीचा जो काही गाळ आहे, नदीतील गाळ नदीतील गाळ तिच्या पात्रात व काठावरील, नदीच्या पात्रात व काठावरील प्रदेशात, थोडक्यामध्ये तर नदीतील गाळ व तिच्या पात्रात काठावरील प्रदेशात काय तयार होतं नेमकं? तर काठावरील प्रदेशामध्ये एक प्रकारे पंखाकृती मैदाने तिथे तयार होतात. काय तयार होतात? पंखाकृती मैदाने तयार होतात. पंखाकृती मैदाने तयार होतात. पंखाकृती मैदाने तयार होतात आणि त्या प्रदेशामध्ये
त्या प्रदेशात काय होतं नेमकं, तर प्रदेशात साठून नदी म्हणजे पंखाकृती मैदान तयार झाल्यानंतर तिथे जे काही नदीचं जे काही आजूबाजूचा प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये नदी पात्राच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये नेमकं काय तयार होतं, तर पूरतट, पूर मैदानी आणि मुखाकडच्या बाजूला काय होतं, त्रिभुज प्रदेश. बघा कुठले भूर तयार होतात, भूरूपे तयार होतात, पूरतट, पूरतट, त्याचबरोबर पूरतट झाल्यानंतर पूर मैदानी, पूरतट, पूर मैदानी आणि त्रिभुज प्रदेश, त्रिभुज प्रदेश हे कुठं तयार होतं, नदीच्या मुखाकडे. बघा नदीच्या मुखाकडे. म्हणजे हे कशामुळे तयार होतं, तर नदीच्या मुखाच्या बाजूला किंवा नदीच्या आजूबाजूला काय होतं, जी काही गाळ साठून येते त्यापासून हे तयार होतात. नदीचे वहन व संचयन कार्य लक्षात ठेवताना नदीचा वेग काय होतो, मंदावतो. नदीचा वेग मंदावल्यामुळं तिचं काय होतं, तर पर्वताच्या पायथ्याशी ज्यावेळेस नदी जाते त्यावेळेस नदीमध्ये जी काही भरड आहे, नदीमध्ये जे काही गाळ आहे तो गाळाचं संचयन होतं. म्हणजे नदी मोठ्या प्रमाणामध्ये काय करते, तिच्या मोठ्या वेगवान प्रवाहामुळं ती बऱ्याचशा गोष्टी, दगड, रेती, माती, धोंडे सगळं वाहून आणत असते. ती वाहून आणल्यानंतर पर्वताच्या जे पायथ्याशी आल्यानंतर नदीचा वेग काय होतो, मंदावला जातो आणि वेग मंदावल्यामुळं तिच्यासोबत जे काही गाळ आलेले आहे, भरड गाळ आलेली आहे, त्या गाळाचं तिथं काय होतं, संचयन होतं. हे पॉईंट एक लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढं काय होतं, तर नदीतील जो काही गाळ आहे किंवा तिच्या पात्रामध्ये, तिचं पात्र जे आहे तिच्या पात्रात व काठावरील भागामध्ये काय होतं, तर एक प्रकारचं पंखाकृती मैदान तयार होतं. नदीच्या गाळामुळं किंवा तिच्या पात्रात किंवा काठावरील प्रदेशामध्ये काय तयार होतं, पंखाकृती मैदान तयार होतं. आणि त्याचबरोबर नदीचा जो काही आजूबाजूचा प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये अनेक ठिकाणी जे काही नदीचा गाळ वाहून आलेला आहे त्यापासून कोणती भूरूपे तयार होतात, तर पूरथट, पूर मैदानी, त्याचबरोबर मुखाकडच्या बाजूला त्रिभुज प्रदेश, अशा पद्धतीची भूरूपे आपल्याला नदीच्या वहन व संचयन कार्यामध्ये पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्याला सर्वात पहिला बाह्य प्रक्रिया भाग 2 यामधला पहिला भाग आहे, तो म्हणजे नदीचे कार्य व भूरूपे. दुसरा नदीचे खनन कार्य, तिसरं नदीचे वहन व संचयन कार्य. हा एवढा टॉपिक आज आपण पाहिलेला आहे. नदी म्हणजे काय, नदी कशी तयार झाली, नदीचं कसं खनन होतं, कसं वहन होतं, कसं संचयन होतं, या बाबतीमध्ये आपण थोडक्यामध्ये आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारक म्हणजे काय हे पण तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला सांगा. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.